नमस्कार. आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवरती मी सुयोग शिंदे सर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. फेब 7 फेब्रुवारी रोजी जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 9वी साठीची होणारी जी परीक्षा आहे, त्यासाठीचे ॲडमिट कार्ड ऑनलाईन रिलीज झालेले आहे. हे ॲडमिट कार्ड डाउनलोड कसे करावे यासाठीचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. क्रोमला गेल्यानंतर आपण जवाहर नवोदय नवोदय विद्यालय समिती अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी टाइप केल्यानंतर तुम्ही एंटर करा. त्यानंतर तुम्हाला नवोदय विद्यालय समिती या ठिकाणी लिंक मिळणार आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोडची लिंक टाकलेली आहे. ती क्लिक केल्यानंतर देखील तुम्हाला अशा पद्धतीचंच पेज समोर दिसणार आहे. त्यानंतर क्लिक हिअर फॉर द क्लास 9 इन 2026 डाउनलोड ॲडमिट कार्ड या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्या खाली तुम्ही चेक हिअर टू प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म, चेक हिअर टू फाइंड युअर रजिस्ट्रेशन नंबर. ओके. सो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर वगैरे तुम्ही या ठिकाणी जर तुमच्याकडचा फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म जर हरवला असेल किंवा तुमच्याकडे सध्या उपलब्ध नसेल, तर चेक हिअर टू फाइंड रजिस्ट्रेशन नंबर तिथं तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल. त्या ठिकाणी कॅन्डिडेट नेम टाका, फादर्स नेम टाका, मदर्स नेम टाका, डेट ऑफ बर्थ टाका. त्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा दिला जाईल. रिफ्रेश करा. कॅप्चा दिला असेल आणि सर्च रजिस्ट्रेशन नंबर केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल. जर तुमच्याकडे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म असेल, ज्यावेळी तुम्ही नवोदयसाठी फॉर्म भरलेला आहे, त्यावेळी मिळालेली जर प्रिंट असेल, तर त्याच्यावरती हा तुमचा नंबर असणार आहे. पण जर तो फॉर्म सापडत नसेल, तर तुम्ही इथून रजिस्ट्रेशन नंबर मिळवू शकता. पुन्हा एकदा येऊया आपण क्लिक हिअर फॉर क्लास 9 डाउनलोड ॲडमिट कार्ड यासाठी आपण क्लिक करूया. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी टाइप करायचा आहे. जस्ट वेट. आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी टाइप करणार आहोत. अशा पद्धतीनं तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाइप करणार आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्ही त्या ठिकाणी तुमची टाकणार आहात आणि यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जो कॅप्चा दिसतोय किंवा या ठिकाणी तुम्हाला जे काय दिसतंय ते तुम्हाला या ठिकाणी त्याचा आन्सर त्या ठिकाणी टाइप करायचा आहे. सो 8+4 इट इज आपण त्या ठिकाणी 12 जस्ट वेट 12 त्याचा आन्सर आपण डायरेक्ट या ठिकाणी टाइप करणार आहोत. साइन इन करा. साइन इन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं आपलं ॲडमिट कार्ड त्या ठिकाणी डाउनलोड झालेलं दिसेल. हे ॲडमिट कार्ड सिक्युरिटी पर्पजसाठी आपण रजिस्ट्रेशन नंबर, कॅन्डिडेट नेम, मोबाईल नंबर आणि फोटो या ठिकाणी हाईड केलेले आहे. बाकीच्या ज्या महत्त्वाच्या तुमच्या माहिती आहेत, त्याच्यामध्ये फादर्स नेम, डेट ऑफ बर्थ, डिस्ट्रिक्ट, स्टेट, नवोदय स्कूलचं तुमचं सेंटर कुठलं आहे, टाईम काय आहे, ओके, रिपोर्टिंग टायमिंग काय आहे, ओके. या सगळ्या गोष्टी तुम्ही क्रॉस चेक करून घ्यायचा आहे आणि या ॲडमिट कार्डची प्रिंट काढून तुम्ही घेऊ शकता. परीक्षेला जाताना काय-काय काळजी करायची, कोणती तयारी करून परीक्षेला जायचं, या संदर्भात देखील इन्स्ट्रक्शन फॉर द कॅन्डिडेट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या तुम्ही रीड करू शकता. या संदर्भात आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत, जो की परीक्षेला जाण्याआधी मुलांनी काय तयारी करायची आहे, त्यासाठी त्या व्हिडिओमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल. तूर्तास आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.